मकर संक्रांतीच्या आधी येणारा तो दिवस, जिथे जुनं जळतं, नवजन्म घेतं. तो दिवस म्हणजे भोगी. भोगी हा फक्त सण नाही, तो आहे बदलाचा, शुद्धीकरणाचा आणि नव्या सुरुवातीचा दिवस. मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी महाराष्ट्रात, कर्नाटकात, आंध्र प्रदेशात हा दिवस भोगी म्हणून साजरा केला जातो. पूर्वी आपल्या घरात जी जुनी, तुटकी, न वापरलेली वस्तू असायची, ती भोगीच्या दिवशी एकत्र करून जाळली जायची. ही आग म्हणजे केवळ लाकडांची आग नव्हे, तर मनातील आळस, दुःख, निराशा जाळण्याची आग होती. भोगी म्हणजे निसर्गाला धन्यवाद देण्याचा दिवस. नवीन पीक घरात येण्यापूर्वी शेतकरी सूर्यदेवाचे आभार मानतो. कारण सूर्याच्या ऊर्जेमुळेच जीवन पुढे सरकतं. भोगीच्या सकाळी घर स्वच्छ केलं जातं, दारात रांगोळी काढली जाते आणि अंगणात भोगीची आग पेटवली जाते. ही आग सांगते, जुनं सोडा, नवं स्वीकारा. भोगी हा सण आपल्याला शिकवतो की फक्त घर नाही, तर मनही स्वच्छ ठेवा. जुन्या आठवणी, राग, तक्रारी जाळून टाका आणि नवीन वर्षाकडे सकारात्मक नजरेने पहा. आजच्या धावपळीच्या आयुष्यात भोगीचा खरा अर्थ आपण विसरत चाललो आहोत. पण हा सण आपल्याला आठवण करून देतो, साधेपणा, कृतज्ञता आणि निसर्गाशी नातं. या भोगीच्या दिवशी फक्त आग पेटवू नका, तर तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता जाळा आणि नव्या आशा, नव्या स्वप्नांना सुरुवात करा. हीच भोगीची खरी शिकवण आहे. नवं वर्ष, नवं विचार, नवी ऊर्जा.